सदा नाम घोष करू हारी कथा सदा नाम घोष करू हारी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखाला सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो ऐसा ऐसा कोठे आठवची नाही देहीचा विदेही भोगू दशा सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोणी दीपापा पुन्हा सर्व सुखा सर्व अलंकार
आनंदे निर्भय डुलता सो विठ्ठला सदा नाम घोष करू हरी कथा ते सदा चित्त समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलता सो पांडुरंगा कारो पांडुरंगा कारो प्रथम बुद्धिहीना तनु जान गे सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिहो मोई हरहु कलेश विकार। जय जय श्री राधा रमण जय जय नवला किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। जयांजलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ना विठ्ठला। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडील अभंग जगतवंदनीय वारकरी भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांचा नाम पर मोठा अभंग आहे। अभंग तुकोबांचा आहे। कुणाला तुकोबा म्हणायचं? जे वारकरी संप्रदायाचा कळस आहे ते तुकोबा आहे। कुणाला तुकोबा म्हणायचं? ज्यांचं वर्णन रामेश्वर भट्टांनी करावं ते तुकोबा आहे। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका
सेवेकरता निवडेला अभंग आहे. अभंग सगळ्यांना माहिती आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. आवाज वाढवा बोलताना थोडा. अभंगामध्ये तुकोबारा म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. काही लोक तुकोबारांकडे आले, तुकोबारांचं लक्ष लोकांकडे गेलं, तुकोबारांनी पाहिलं लोक संसार करतात पण त्या संसारामध्ये लोकांना सुख नाहीये. आपल्याला सुद्धा काय पाहिजे? हा, झोपले का काय? काय पाहिजे आपल्याला? आपण रात्रंदिवस पळपळ करतो कशासाठी? हा, मिळतं का आपल्याला ते घरी? नाही मिळत. पण तुकोबा म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तेने म्हणजे कोणतं? सदा नाम. नाम चिंतन जर केलं तर तुम्हाला नक्की समाधान मिळेल, सुख मिळेल. पुढे तुकोबा म्हणतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. त्या परमात्म्याचे नामाचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केलेले आहे. त्या ते नाम चिंतन करत असताना आम्ही कुठे जातो, काय करतो, आम्ही काय खातो याचं सुद्धा आम्हाला भान राहत नाही. ऐसो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुकोबाया म्हणतात, देवाने आम्हाला जसं ठेवलं तसंच आम्ही राहू. पण तुकोबाया म्हणतात, एवढं नामचिंतन केलं आम्ही, एवढं नामचिंतन केलं. शेवटी म्हणतात तुकोबाया म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागो निधी पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालेला आहोत. अग्निरूप म्हणजे कोणतं? ज्ञान अग्निरूप झाल्यामुळं ते पाप पुण्य आमच्या अंगाला स्पर्श करत नाही. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता झोपले तरी हा तुम्ही म्हणताल चालतं. आता पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर थोडंफार मागं पुढं होतच असतं बरं का. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवंताच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील आपल्या या ठिकाणी ज्यांनी सुंदर असे नियोजन आयोजन ठेवलेलं आहे, सुंदर असे जे तुम्हाला मार्गदर्शक लाभलेले आहे, आदरणीय ज्यांचा गोड असा स्वभाव आहे, जो गोड असा आवाज आहे, खरंच त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण असं मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करणारे लाभायला तुमचं सुद्धा पुण्य पाहिजे बरं का. कारण सप्ताह करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. मी बोलून जाईल बघा, करून दिलेली ओळख माणूस कधी कधी विसरू शकतो. ऐका बरं का, करून दिलेली ओळख माणूस कदाचित विसरू शकतो, पण कार्यातून झालेली ओळख माणूस कधीच विसरू शकत नाही. खरंच महाराजांच्या हातून एवढं सुंदर नियोजन आहे. सुधा महाराज ठोंबरे त्यांची आभार व्यक्त करते. त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. सुंदर असे मृदंगाचार्य आमचे ऋषी दादा, खरंच त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा मी सांगून जाईल, परमार्थ हा सोपा नाहीये. ऐका बर का, आपण म्हणतो देवाचं नाम घेणं मग सोपं आहे, परमार्थ करणं म्हणजे सोपं आहे, परमार्थ करणं सोपं नाहीये. मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते. ऐका बर का, मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते. जशी आमच्या दादांची आहे. गायनाचार्यांच्या कंठात ताकद लागते, जशी यांच्या सगळ्यांच्या आहे तशी बरं का. कीर्तनकाराच्या पेट्यात ताकद लागते. पण ऐका दादा, एवढं सगळं गोळा करणं सोपं नाहीये. तुमच्या सुद्धा नोटात ताकद लागते. विचारा दादांची आभार व्यक्त करते. गायनाची सुंदर अशी साथ देणारे, जे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मला साथ देतात. माझे पती गायके महाराज असतील, सुंदर कीर्तनकार आहे, भागवत कथाही देखील करतात. गायनाची वेळ आलीच गायनही करतात. आणि योगायोग आज महाराजही माझ्या कीर्तनाकरता आवर्जून आलेले आहे. महाराजांचे आभार व्यक्त करते. मनोज महाराज थोरे, कानपूर जरा खराब बरं का, त्यातली त्यात वय झाल्यामुळे ऐकायला येत नाही, बाकी काही नाही. महाराजांचे आभार व्यक्त करते. सर्व विद्यार्थी मंडळ असतील, ज्यांच्या मुखार मंदातून आपण सुंदर अशी भागवत कथा ऐकत आहात, श्रवण करत आहात. बाबा आमचे लिपाणी महाराज असतील, शिवाजी महाराज लिपाणी, बाबांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा, एका कथाकाराने, एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात बसणं किंवा टाळ घेऊन उभा राहणं सोपं नाही दादा. छातीवर दगड ठेवा लागतो, एवढा सोपं नाही ते.
ज्यांचं आपल्या या ठिकाणी व्यासपीठ आहे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे, बाबांची आभार व्यक्त करते. या ठिकाणी बघा ती छोटी दिदी नाचत होती, कुठे गेली ती? कुठे गेली का? त्या दिदी साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असं सिस्टम आहे. आणि या ठिकाणी आपल्या अष्टविनायक नगर, भाग्योदय नगर या सातारा परिसरामध्ये आपल्या या ठिकाणी कीर्तनाची शूटिंग करण्याकरता जे आवर्जून या ठिकाणी आलेले आहे. बघा काही काही ठिकाणी जर आता दादांना माहिती आहे, दादा ऑल महाराष्ट्रामध्ये फिरतात. कॅमेरेवाले ना सोपी नाहीये बाबा, सोपी गोष्ट नाहीये ती. त्यांना 4-4, 5-5 हजार रुपये देऊन सुद्धा शूटिंगला येत नाही. पण खरंच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की या ठिकाणी आमचे संत चॅनल मायबापवाले आलेले आहेत. दादा इकडचे सर्व मराठी हॉस्पिटलवाले असतील, सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. त्यांचे आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठला अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबरा म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. बघा तुकोबरा आहे या जगाचा उपदेश करतात, जगाला उपदेश करतात. का? कारण संतांना कळवळा आहे या जगाचा. कुठला कळवळा आहे? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे वैकुंठी. संत या ठिकाणी अवतार घेतात. कशा करता? तर जगाचं कल्याण व्हावं याच्या करता. लोकांकडे पाहिला तुकोबांनी, कशा करता? धावपळ करतात, सुखा करता, समाधान करता. पण त्यांना सुख मिळालं नाहीये, समाधान मिळत नाहीये. पण तुकोबा म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, मिळेल. मग काय करा? सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. पण ऐका बाबा, संतांनीच का उपदेश केला लोकांना? त्याच्यामध्ये कारण आहे. काही जीव आपल्याला बघायला भेटतात जे स्वार्थही साधत नाही आणि जे परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. तिसरा वर्ग असा आहे की तो फक्त परार्थ साधतो, ते म्हणजे माझे संत. ऐका, स्वार्थ करता बघा, पावसाळ्यामध्ये महिला मंडळ आपल्या घरातील लाईट गेली की आपण काय करतो? काय करतो आपण? लाईट गेली की आपण काय करतो? तुम्ही बोलता का? आणू घेऊ आता. काय करतो आपण? तुम्ही म्हणतात पहिलं मोबाईल घेतो, बाकी काही नाही करत. जुन्या काळामध्ये आपण जर विचार केला तर लोक काय करायचे बाबा? दिवे लावायचे. है बरोबर का नाही? दिवा लावला की त्याच्या भोवती एक किडा फिरतो बघा. कोणता? कोणता? पतंग नावाचा किडा त्या दिव्याला गिरक्या मारत असतो. पण ऐका, त्या दिव्यावरती तो झडप घेतो, दिवाही विसतो आणि त्या ठिकाणी तो देखील मरण पावतो. म्हणजे तो किडा स्वार्थही साधत नाही आणि परार्थही देखील साधत नाही. जगामध्ये लोक आपल्याला बघायला भेटतात
की जे स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण झालेलं त्याला सहन होत नाही. विठ्ठला एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते, मोठा आणि लहान. कट्टर महादेवाचे भक्त होते. त्यांचं भजन चालू होतं. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भजामि सहितं नमामि. हर हर शंभो 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 महादेवा खरं जर म्हटलं बाबा पुरुष मंडळ, आता सगळ्यात जास्त महादेवाची पूजा कोण करतं माहितीये का? कोण करतं? झोपल्या का तुम्ही? हा, कोण करतं? त्या बियाला फांद्या सुद्धा ठेवले नाही बाबा त्यांनी. विठ्ठला मी तर म्हटलं दादा बरं का ऋषी दादा, मी म्हटलं आता महिला मंडळ एवढे बेलासाठी येडेवणी करतात, काय सांगा त्याची बेलाच्या पानासाठी भांडणं लागले. म्हटलं आपले कीर्तन बंद करा आणि बेलाला इकत बसवा आता त्याला. बरोबर का नाही? मला सांगा सगळ्यात जास्त श्रद्धा आमची महिला मंडळाची असते. बघा दोन भाऊ होते, कट्टर महादेवाचे भक्त. भगवान परमात्मा प्रसन्न झाले, मोठ्याकडे गेले. माग म्हणे काय मागायचं तुला? काही नको देवा, लहानाला जर एक वस्तू दिली तर ती मला डबल झाली पाहिजे, दोन वस्तू मिळाल्या पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा मला कमी नकोय, कमीच पडलं नाही पाहिजे म्हणे मला. भगवान परमात्मा म्हणे ठीक आहे. लहानाकडे गेले, माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, फक्त एक बंगला द्या म्हणे. बंगला म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागले? हा, दोन द्यावा लागले. पुन्हा भगवान परमात्मा छोट्याकडे आले, माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, फक्त एक ट्रॅक्टर द्या म्हणे. मोठ्याला किती द्यावं लागले? दोन ट्रॅक्टर द्यावा लागले. पुन्हा लहानाकडे आले, माग म्हणे काय मागायचं? अजून काही नको देवा, एक पत्नी द्या म्हणे, बायको द्या. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागल्या? पूर्वीच्या काळामध्ये भेटत पण होत्या, दोन द्यावा लागल्या. बरोबर का नाही? पण लहाना खूप हुशार होता. लहाना पण आपल्या नगर मधलाच होता, नाव नाही सांगत, पाहुणे निघायचा अंदाजे. लहान म्हणे देवा काय भानगड आहे म्हणे, मी एक वस्तू मागितली की ती मोठ्याला डबल होते, काय भानगड? भगवान परमात्मा म्हणतात काही नाही, त्याची मागणीच अशी होती की तुला एक वस्तू दिली की ती त्याला डबल झाली पाहिजे. तो छोटा फार हुशार होता महिला मंडळ. तो म्हणे देवा एक काम करा ना, मग माझा एक पाय, एक हात आणि एक डोळा जाऊ द्या म्हणे. मोठ्याचे किती गेले असं? शापच झाला. म्हणजे काही लोक स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. विचारा काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं होत असेल ते सहन होत नाही. आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचं पोट दुखू लागलं सकाळपासून. डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांना म्हणू लागला सकाळपासून सारखं पोटामध्ये गोळा उठला म्हणे. कस का म्हणे? काही खाल्लं होतं का तुम्ही? वायतळ खाल्लं का? पाणी दुसरं पेलात का? त्याच्यामुळे होऊ शकतं. तो म्हणे काहीच नाही म्हणे, पण अचानक पोट दुखू लागलं. डॉक्टरीने औषध दिलं महाराज, पण तरी सुद्धा काही विलाज झाला नाही बाबा. गोळ्या दिल्या, विलाज झाला नाही. पुन्हा डॉक्टरांकडे आला. डॉक्टर साहेब तो गोळा काही दुखायचा थांबाना म्हणे, सारखं पोट दुखू लागलं म्हणे. मग पण मला सांगा म्हणे तुमचं पोटात केव्हापासून दुखा लागलं? काय नाही म्हणे, समोरच्या रामभोनी जेव्हापासून ट्रॅक्टर घेतलं ना तेव्हापासून सारखं पोटात दुखू लागलं. आता डॉक्टर म्हणे काळजी करू नका म्हणे, तुमचं पोट दुखायचं राहील, पण केव्हा? जेव्हा रामभाऊचं ट्रॅक्टर पलटी होईल, मुंडक्यावरती येईल, तेव्हाच तुमचं पोट दुखायचं राहील. म्हणजे काही लोक दुसऱ्याचं चांगलं झालेलं सहन होत नाही, स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. जगामध्ये काही काही असे बघायला भेटतात,
स्वतः करता उगतो, स्वार्था करता उगतो, पण मावळत असताना साऱ्या जगाला प्रकाश देत जातो, परार्थही साधतो. बघा एखादी नदी असेल, स्वार्था करता उगम पावते, पण जात संतांचे आपल्यावरती किती उपकार आहे. तुम्ही कल्पतरूचं झाड पाहिलंय का? कल्पतरूचं झाड पाहिलंय का? तुम्ही बोलत का नाही? लोक म्हणतात भागाभागामध्ये फरक आहे, बरोबर का? आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळतात, इथं कसं आहे? हा, आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावतात, इथं कसं आहे? बरोबर आहे तुमचं. काही काही लोक असे डेंजर राहते महाराज, झोपले तरी डोळे उघडे राहते. भाषा कळती ना माझी. कल्पतरूचं झाड पाहिलंय का? नाही. तुम्ही तर संभाजीनगर मध्ये राहता, तुमच्या फाट्यालाच असून तुम्हाला माहिती नाही. काय दादा, काय कल्पतरूचं झाड पाहिलं नाही? या रस्त्याने जर तुम्ही सरळ गेलात, पलीकडच्या कडेला बघा ते महिला मंडळ, पाहिलंय का? त्या पण हो म्हणते. कल्पतरूचं झाड इथं नाहीये, स्वर्गामध्ये इथे. कल्पतरूचं झाडाचा परिणाम असा आहे, एक वाघ सरू शेतामध्ये काम करून घरी चालला होता. ऐका, कल्पतरूचं झाड कसं असतं, त्या कल्पतरूच्या झाडाखाली तो बसलेला आहे. त्याला फार तहान लागली, मनामध्ये विचार आला, या झाडाखाली जर आपल्याला थंडगार पाणी पिण्याकरता मिळालं असतं तर किती बरं झालं असतं बरं. तेवढ्यामध्ये थंडगार पाणी समोर आलं. झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. कल्पतरूचं झाड असं असतं, मनामध्ये ज्या इच्छा येईल ते पुरवण्याचं, पूर्ण करण्याचं काम कल्पतरूचं झाड करतं. पाणी पिला, तेवढ्यामध्ये मनामध्ये विचार आला, या ठिकाणी आपल्याला जेवणाकरता भेटलं असतं तर किती बरं झालं असतं. पंचपक्वानाचं जेवण या ठिकाणी ताट भरून समोर आलं, पोटभर जेवण केलं दादा. आता इथपर्यंत विचार बंद करावा नाही. पुन्हा विचार केला, या ठिकाणी गादी, तकिया, लोड भेटला असता तर किती बरं झालं असतं. झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. इच्छा पुरवणारं झाड होतं. गादी आली, तकिया आला, लोड आला, त्याच्यावरती आराम करू लागला. पण मनामध्ये पुन्हा विचार आला, या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना? म्हणजे आपण जे जे इच्छा मागतोय ते पूर्ण करते होत्या, कारण या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना? एका मिनिटाच्या भूत पण आलं त्या ठिकाणी. आता यानं इथपर्यंतच थांबाव का नाही? झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. पुन्हा विचार केला, हे भूत मला खाऊन तर नाही टाकणार ना? खाऊनही टाकलं. मला हे सांगायचं, जसं कल्पतरू मनातल्या आपल्या कोणत्या इच्छा वाईट आहे, चांगल्या आहे हे पाहत नाही, फक्त पुरवण्याचं काम करतं. पण माझे संत असे आहे, आपल्या मनामध्ये ज्या चांगल्या इच्छा आहे ना त्याच पुरवण्याचं काम करतात. पण म्हणून तुकोबारायांनी या जगाकडे पाहिलं की लोक फक्त सुखाकरता धावतात. लोकांना उपदेश केला की बाबांनो, तुम्हाला जर सुख पाहिजे, समाधान पाहिजे ना, काय करा? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये Bye.
सदा चित्ता समाधान. तुकोबाला म्हणतात बाबांनो, तुम्हाला जर सुख पाहिजे ना, काय घ्या, नाम चिंतन करा, कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाला म्हणतात नाम चिंतन करा, भजन करा, पण लोक ऐकत नाही. कीर्तनकाराने कितीही सांगितलं की परमार्थ करा, भजन करा, लोक ऐकायला तयार नाही. गावातील एका बाबांना मी म्हटलं, बाबा चला ना पंढरपूरला आमच्या बरोबर, घ्या आनंद. थोडं वय राहिलं. बाबा म्हणे ताई आलो असतो, पण ह्या वर्षी माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. ते वर्ष गेलं, पुन्हा मी बाबाकडे गेले. म्हटलं बाबा मागच्याही वर्षी तुम्ही आले नाही, ह्या वर्षी तरी चला पंढरपूरला, घ्या आनंद. थोडे दिवस राहिले. पुन्हा बाबा मला म्हणू लागले, ताई आलो असतो, पण ह्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. ऐका, 3ऱ्या वर्षी मी बाबाकडे जाणार. मेला गेला, गेला म्हणजे पंढरपूरला नाही, डायरेक्ट देवानेच उचललं. विठ्ठला बघा बाबा, आपण कितीही सांगू लोकाला की परमार्थ करा, कथा श्रवण करा, पण लोक लय अवघड आहे बर का. शिवाजी महाराज, लोकांना आपण किती जरी म्हटलं की कथा श्रवण केल्याने उद्धार होईल, सुख मिळेल, समाधान मिळेल, पण लोक 2 तास भांडणं ऐकतील, पण कथा नाही ऐकणार. इतके डेंजर राहते. मागच्या महिन्यामध्ये माझी कथा होती पाणेवाडीला. त्या ठिकाणी शेजारचे बाबा दुसऱ्या बाबांना म्हटले का हो दादा चला ना कथा श्रवण करायला, राहते 3 तास सुंदर कथा आहे, चला. ते बाबा म्हणू लागले आलो असतो, पण माझ्या शेतामध्ये मला जायचंय दारे धरण्याकरता. कथा काय कशाला श्रवण करू म्हणे, काय मिळणार ते श्रवण केल्यानंतर. 2 तास 3 तास कथा संपल्याच्या नंतर जे बाबा कथेला आले होते ते परत घरी चालले, आणि हे बाबा जे दारे धरण्याकरता चालले होते शेतामध्ये, ते गल्लीमध्ये उभा होते. ह्या बाबांनी त्या बाबाला प्रश्न केला, का हो तुम्हाला तर शेतामध्ये दारे धरण्याकरता जायचं होतं ना. हो म्हणे बरोबर आहे, पण काय झालं, गल्लीमध्ये एवढे जोरात भांडणं लागले नवरा बायकोचे. ते भांडणं बघण्यात 2 तास कुठं निघून गेले कळाले नाही. म्हणजे लोक 2 तास उभा राहून भांडण ऐकतील, पण कथा कीर्तन श्रवण करणार नाही. विठ्ठला आहे वडाला. जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही बाबा, तोपर्यंत लोक परमार्थाला लागत नाही. आता आपल्या नगरीमध्ये काय कमी संख्या असेल का? तांदूळ वाटप चालू द्या, बघा तुम्ही कसे येतात पुढे. आणि महिला मंडळ भांडणं जर लागले ना, एकच अडी पण कथा नाही करणार, कीर्तनाला येणार नाही. भांडणं लागले की पळ सुटतात. पण मला सांगायचंय, कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, पण जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही तोपर्यंत परमार्थ सुचत नाही. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले, जे कमिटी मंडळ होतं ते मला म्हणू लागले, ताई त्या समोरच्या ओट्यावरती बसण्याची तुमची व्यवस्था केली. मी त्या ओट्यावरती जाऊन बसले. म्हणलं आता कार्यकर्ते नाहीये, कार्यकर्ते काही काही ठिकाणी राहते खरंच, पण दादांचे आभार मानले तरी काही हरकत नाहीये. वैष्णव डॉक्टर साहेब, खरंच बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण बघा, ताईंनी मला सांगितलं, ताई एकट्याच होत्या, जर पंगत मिळाली नाही म्हणे तर आम्ही स्वतः घातली. बघा खरंच ताई, तुम्हाला जर सांगितलं ना, धन्य माता पिता तयाचे आहे. कुणाच्याही घरी संत जात नसतात, भाग्य लागतं. तुमचं भाग्य आहे की एवढे गुणवान मंडळी तुमच्या घरी आहेत बर का. यांना सांभाळणं म्हणजे सोपं नाहीये. असं नियोजन आमची व्यवस्था या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी केलेली आहे. साहेबांचे आभार. त्या ठिकाणी ते कमिटी मंडळाने मला सांगितलं, ताई त्या समोरच्या ओट्यावरती जाऊन बसा. मी गपचूप जाऊन बसले. घरातील एक वयस्कर बाबा माझ्या जवळ येऊन बसले. मला म्हणू लागले, ताई हे जे सगळं तुम्हाला काही दिसतं ना, गाडी बंगला शेती, हे सगळं मी कमवलेलं आहे मी. म्हटलं मग बाबा झालं काय? बाबा म्हणतात, ताई खरं सांगू का, मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. काय म्हटले बाबा? मी जिवंत आहे
म्हणून तरी लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. तेवढ्यामध्ये घरामध्ये सुनबाई झाडून घेत होते, गरम डोक्याची होती. बाहेर आली पळत, मला म्हणू लागली, ताई हे म्हातारा जिवंत आहे म्हणून तरी आम्ही चटणी भाकरी खातो. हे जर मेलं असतं ना गुलाबजामुन खाल्ले असते. ऐका, जे अगोदर काठी टेकत चालणारे बाबा होते ना, ते काठी वर करून तडतड चालू लागले. मला म्हणे, ताई जिच्यासाठी 12चं लग्न 4ला लावलं, अख्ख्या गावाला दारू पाजली हिच्यासाठी, हिला वाजत गाजत घरामध्ये आणला, माझी मरणाची वाट पाहते, मला या संसारामध्ये राहायचं नाही. म्हटलं मग बाबा कुठं? काही नाही म्हणे, तुमच्या मठावरती यायचं म्हणे, संस्थेवरती यायचं. 15 दिवस बाबा आमच्या गावाला राहिले दादा. 15 दिवसाच्या नंतर 16व्या दिवशी घरून फोन आला. फोन होता आजीबाईचा. आजीबाई मला म्हणू लागले, ताई तुम्ही आमच्या गावामध्ये कीर्तनाला आला होतात. म्हटलं हो. बाबा आले? म्हटलं हो. द्या म्हणे फोन त्यांच्याकडं. मी बाबाकडे गेले, म्हटलं बाबा घरून फोन आलाय, आजीबाईचा फोन आहे. बाबा मला म्हणू लागले, द्या फोन तिकडे फेकून म्हणे, तिला काही काम नाही म्हणे. 15 दिवस झाले, 16व्या दिवशी घरून फोन आला, ताई नक्की महिनावर लाल्या रोगाचे पैसे आले असतील, घेतेन काढून देतेन पुन्हा मला काढून, मला काही संसारामध्ये जायचं नाही. ती जे लाल्या रोगाचे पैसे ना ताई, ते तुमच्या नावावर टाकायचे म्हणे. म्हटलं बरं झालं, असे 5 म्हातारे सापडले की बोंबळत हिंडायचं कामच नाही आपल्याला आता. तेवढ्यामध्ये आजीबाईनी तिकडून झापायला चालू केलं. का हो, काय म्हणते मी, ऐकलं का? असा आवाज जरी आला ना तर चालू झालेल्या गाड्या मनान बंद पडत्या, बंद नाही पडत, बिघडत्या. पण ऐका, आजीबाईने झापायला चालू केलं. आजीबाई म्हणतात, का हो तुम्हाला काही कळतं का? तुमचं काय रुसून जायचं वय आहे का? या वयामध्ये रुसून जात नसतात. आपण काय साधा संसार केलाय का? हाडाचे गाडा केले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचा मोठ्यानं बोला, रक्ताचा आता कसं पाठ आहे तुमचे? जस का हरिपाठ चाललाय आता, हे एक चरण ते एक चरण, मी पुढे म्हणते तुम्ही माग म्हणता. बाबांनी साधा संसार केलेला नव्हता महिला मंडळ, असा संसार केला होता बाबांनी. सकाळी बैल सोडायचे, दुसऱ्याच्या बांधाला चारायचे, असा नखा बोटाने संसार केलेला होता बाबांनी. घरातला लाईट काढायचे, मंदिरातला लावायचे, इतका असा संसार केलेला होता बाबांनी. आजीबाई म्हणतात, का हो तुम्हाला काही कळतं का? हे काय वय आहे का तुमचं रुसून जायचं? गावामध्ये महाराज लोक येतच असतात, मग त्यांचं काय ऐकतच असतात का? नाही ना. 1-2 लाख रुपये गोळा करायचे, महाराज लोकांच्या मनान मड्यावर घालायचे. तुम्ही लय हुशार, तुम्हाला वाटतं घेऊन जाईन महाराज निघाला ना म्हातारा बॅग घेऊन. म्हटलं बाबा कुठं? मला म्हणे कुठं म्हणजे काय, तुमचे काम आहे म्हणे बोमला झिलाचे, आमचे थोडी. म्हणजे 15 दिवस मी बाबाला सांभाळलं आणि बाबा मलाच बोलले. मला हे सांगायचंय की जोपर्यंत घरचे लोक आपल्याला काढून देत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये झेंडा येत नाही. विठाला मला सांगायचंय, तुकोबाया म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. बाबांनो, हे शरीर पुन्हा नाहीये, आता मिळालंय. कशा करता? देव दिला देह,
शरीर दिलंय, हात दिलेत ना, मग टाळ्या वाजवायचा की एवढे सुंदर वाजवते. बघा, मृदंग वाजणं सोपं नाही बरं का बाबा. 3-3 वाजता 4-4 वाजता उठून प्रॅक्टिस करावं लागते. बोट फुटते, लोक सहज बोलते. काही पण लोक मध्ये हा इकडून तिकडून थापा मारल्या की 10,000 सहज भेटते. जास्त नाही, कमी पडले का? लोक काय म्हणतात, इकडून इकडून थापा मारलं की 15,000 सहज भेटते. तू वाजून पाय ना जरा कसे बोट फुटत येत, कळत. मृदंग वाजणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं नाहीये. लोकाला वाटतं मायकामध्ये बोलणं म्हणजे सोपं आहे. नाशिक भागाला कीर्तन होतं दादा. आभार व्यक्त करण्याकरता एक व्यक्ती समोर आला आणि म्हणू लागला, एवढ्या दुरून अंबडवरून ताई आपल्या गावाला कीर्तन करता आल्या, म्हणून सगळ्यांनी मिळून त्यांना श्रद्धांजली वाहू. म्हटलं बाबा मी जिवंत आहे. म्हणजे असं मला सांगायचंय, मायकामध्ये बोलणं सोपं नाही. उद्याची पंगत म्हणायच्या अवधी गंमत होती. आपल्याला पुन्हा नाहीये, फक्त देवाला प्रार्थना करायची. जब तक सांस चलेगी तुझको जाऊंगा जब तक सांस चलेगी तुझको जाऊंगा मर भी गया तो भी तेरा जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा शाह मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना हो. शरीर दिलंय ना देवाना, भजन करा. बघा पुरुष मंडळ एवढे सुंदर देवानी पाय दिले ना आपल्याला, कशा करता हो? बोलता का घेऊ सांगू आणू आता कशा करता? फ्रेश बसा. डॉक्टर साहेबांनी सांगितलं असं तुम्हाला, माझं कीर्तन असं असतं, प्रेशर आणायचं नाही दिमागावरती, काळजावरती प्रेशर आणायचं नाही. माझं कीर्तन असं असतं, घाली लोटांगण म्हणजे तुम्ही म्हणतात पाय लावून ऐकायचं का, तसं नाही. फ्रेश बोलायचंय, बसायचंय. बघा देवानी शरीर दिलंय, सुंदर पाय दिले, कशा करता हो? कशा करता? दुकानात जायला नाही, तीर्थयात्रा करण्याकरता देवानी एवढे सुंदर पाय दिले. पण माणूस तीर्थयात्रा करत नाही. तरुणपणी माणूस पंढरपूरला जात नाही डॉक्टर साहेब,
म्हातारपणी माणसाला वाटतं पंढरपूरला जाऊ पत्ता हो गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणते विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ एवढे सुंदर हात देवाने आपल्याला दिले हो कशा करता टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी कशा करता हा एकमेकीला हाणाला नाही सुंदर स्वयंपाक करायला जसं आमच्या ताईनी केला ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दान करण्याकरता देवाने एवढे सुंदर हात दिले पण लोक दान नाही करत घेते पण देत नाही बरोबर आहे का नाही लोक या हाताचा उपयोग करत नाही देवाने हात दिले टाळी वाजून भजन करण्याकरता नाम चिंतन करण्याकरता दान धर्म करण्याकरता दान कुठं करावं माणसाला हे सुद्धा कळलं पाहिजे नाही तर लोक कुठेही दान करतात इथं दान करा तुम्हाला देव भरपूर देईल पण लोक इथं दान नाही करत. बघा सुदाम ब्राह्मणाच्या घरी काही कमी होतं का कमीच होत अगोदर तुम्ही नाही कथेतील सांगते बरं कमी बघा घरी खाण्याकरता काही नव्हतं लोकांच्या घरी भिक्षा मागण्याचं काम करायचे कोण सुदामजी. पत्नीनं सांगितलं हो स्वामी तो द्वारकाधीश तुमचा सखा आहे ना तुमचा मित्र आहे ना जा ना त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागा. तेव्हा सुदामजी म्हणतात अगं तू अगोदर घेतो मग देतो घेशी तेव्हा देशी म्हणजे ती देशी नाही देतो. त्यावेळेला मुष्टीभर पोहे दिले पत्नीनं. सुदामजींचं नामचिंतन चालू आहे. नगरीमध्ये आले पण द्वारपालांनी अडवलं. प्रार्थना करू लागले अरे जो कृष्ण आहे ना द्वारकाधीश आहे ना मी त्याचा बाल सखा आहे मित्र आहे जाऊ दे ना मला आतमध्ये. त्या ठिकाणी सुदामजी रडू लागले तरी सुद्धा द्वारपाल सोडत नाहीये अडवून ठेवलेला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा इधर पे सुदामा गरीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है. Oh
करतात, देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास करके आया हूं। मेरे बचपन का यार मेरा शाह, यही सोच कर मैं आस करके आया। प्रार्थना करतात, सुदामजी नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा धावत आले, गाळा भेट घेतली. बघा, सुदामजीच्या घरी झोपडी होती, पण त्या झोपडीमध्ये देवघर होत. आपल्या घरी ताळावर ताळे, पण ताळामध्ये घर नाही. विठ्ठल आहे, विठ्ठल.